नमस्कार यूट्यूब मंडळी, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वात पहिले तर जे 2 व्हिडिओज आत्तापर्यंत मी या सिरीजमध्ये अपलोड केलेले आहेत, त्या दोन्ही व्हिडिओजवर तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद. सोबतच तुमची माफी मागू इच्छितो की हा जो तिसरा एपिसोड मी आत्ता व्हिडिओ अपलोड करतो आहे त्याला खूप जास्त वेळ लागला. आणि आत्ता जे तुम्हाला स्निपेट दिसत आहेत स्क्रीनवर, तो दाखवेल माझा पूर्ण प्रवास आत्तापर्यंतचा, पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते गोवा. या व्हिडिओच्या इंट्रोडक्शन नंतर, जसं मी आत्ता तुम्हाला प्रस्तावना देतो आहे, या प्रस्तावनेनंतर तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही गोव्यात काय काय धमाल केली 3 दिवस. पण त्याआधी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो की हा नवीन व्हिडिओ येण्यासाठी खूप जास्त वाट बघावी लागली तुम्हाला. पण झालं असं आहे ना की सध्या प्रोफेशनल लाईफमध्ये थोडा बिझी झालो आहे. संदीप खरेंची ती एक कविता आहे ना, ती सध्या मी जगतोय. ती म्हणजे कशी की आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो, चाकोरीचे खरडून कागद सही सपाट होतो. हा अप्रेझल सीझन चालला आहे आणि या अप्रेझल सीझनमध्ये सध्या सगळ्याच लोकांची हीच परिस्थिती असावी असा माझा अंदाज आहे. माझी तरी ही परिस्थिती आहे, ज्यामुळे थोड्याशा या गोष्टी डिले झाल्या. सोबतच एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता गोव्यामध्ये, त्याबद्दलही माहिती देणार आहे आणि त्यामध्ये काय झाला प्रकार काय नाही तेही सांगेल. पण या व्हिडिओची सुरुवात करूयात आपण एका कोटने. तो कोट आहे सावरकरांचा. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटले होते की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो. हा कोट पूर्णपणे आत्मसात केलेला आणि त्यानुसारच संघर्षातून खूप एक मोठा आणि महान जीवन बनवणारा एक मित्र मला या राईडमध्ये लाभला. त्या मित्राचं नाव आहे श्री विवेक मसलेकर सर, जे तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसत आहे. या सरांबद्दल जर सांगायचं झालं तर अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व, आणि यांच्यामुळे ह्या आठवणी खूप सुंदर झालेल्या आहेत गोव्यातल्या. यांच्याबद्दल आणि या राईडबद्दल अजून आपण बोलणारच आहोत. तर चला लगेच सुरुवात करूयात या भन्नाट एपिसोडला. मी आलो इथे मोटो शॉपला. मोटो शॉप हा ओव्हरऑल मोटो वर्स 2023चाच एक पार्ट आहे. एक सेक्शन आहे बेसिकली जिथे बाईक रिलेटेड ॲक्सेसरीज आणि फूड स्टॉल्स आहेत. सो आता आपण बघूयात की आपण आतमध्ये जाऊयात कोणते कोणते काउंटर्स आहेत जिथे वेगवेगळ्या ब्रँडच्या ॲक्सेसरीज आणि वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, जे टी शर्ट्स, गॅजेट्स, काही ॲपेरल्स आहेत, काही मोटरसायकलचे ॲक्च्युअल पार्ट्स आहेत. सो या सर्व गोष्टी आतमध्ये, प्लस रॉयल एनफील्डचं स्वतःचं सुद्धा इथे एक ॲक्सेसरीजचं काउंटर आहे, ते पण आपण बघूयात. सो लेट्स गेट इनसाइड. ॲक्च्युअलमध्ये हे हिलटॉप गोवा रिसॉर्ट आहे, जिथे नेहमीच रॉयल एनफील्डचं रायडरमेनिया होत आलं आहे. ज्यावेळेस सुरुवातीला रॉयल एनफील्डच्या रायडरमेनियाचं एवढं स्वरूप दिव्य भव्य नव्हतं, त्यावेळेस फक्त इथे स्टॉल्स लागायचे, इथेच सर्व ॲक्सेसरीज आणि सगळ्या गोष्टींचे स्टॉल्स होते. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही असणाऱ्या असंख्य बुलेट प्रेमींपैकी काही बुलेटवेडी मंडळी आपल्या प्रवास वर्णनांची गाठोडी या मोटोरील सेक्शनमध्ये मांडून बसली होती. त्यांच्या या चित्तथरारक प्रवास वर्णनांना ऐकत मनात एक नवीन उमेद, नवीन उत्साह आला. आणि एक दिवस मी देखील असं काहीतरी करेल असं स्वप्न उराशी बाळगून मी पुढे निघालो. काही पावले पुढे गेल्यानंतर या देशी आणि विदेशी सौष्ठवांच्या दर्शनाचा योग आला. हे महाशय कॅलिस्थेनिक्स या ग्रीक व्यायाम प्रकाराचा सराव करत होते. कॅलॉस म्हणजे ब्युटी अर्थात सौंदर्य, स्टेनॉस म्हणजे स्ट्रेंथ अर्थात शक्ती, या 2 शब्दांच्या संधीने हा कॅलिस्थेनिक्स बनतो. या व्हिडिओचंही असंच काही आहे. हा व्हिडिओ मराठी आणि इंग्रजी यांच्या संयुक्त विद्यमाने बनला आहे, त्यामुळे काही क्लिप्स जर इंग्लिशमध्ये आल्या तर त्याबद्दल नवल वाटू देऊ नका बरं का मंडळी. Right now I am back to a lane with full of memories. This iconic lane is making me feel super nostalgic right now. This lane will take you to the center of Moto Cafe section of Motoverse, and it is beautifully decorated by amazing pictures clicked and captured by Royal Enfield official photographers. These pictures are quite candid and they definitely talk about all the fun that people are having at Motoverse 2023. मी जेव्हा काही वर्षांपूर्वी रायडरमेनियाला यायला सुरुवात केली तेव्हा या लेनमध्ये साईनबोर्ड्स होते, ज्या साईनबोर्ड्सवर कित्येक वर्ष मी तत्कालीन रायडिंग ग्रुपसोबत फोटोज काढले आहेत आणि आपापल्या सह्या, आणि आम्ही भरपूर सारे कमेंट्स तिथे टाकले आहेत, आमचे फीडबॅक्स टाकलेले आहेत. अँड आय एम सो हॅपी टू सी दिस लेन अगेन. इट्स सुपर अमेझिंग. काही काउंटर्स आहेत, काही ब्रँड्स आहेत जे याच्या आधी मी व्हिजिट केले नव्हते, सो त्यांना जाऊन व्हिजिट करणार आहे आणि चेक करणार आहे की त्यांच्याकडे कोणते कोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत जे रिलेटेड आहेत बायकिंग, मोटरसायकल ॲक्सेसरीज अँड
मेनी मोर. सो एकदा बघूयात जाऊन कुठे कुठे काय काय अवेलेबल आहे. सो आता इथे आपण आलेलो आहे 100 kmph गॅरेज. आणि 100 kmph गॅरेज सोबत खूप सारे बाकीचे पण ब्रँड्स आहेत ज्यांनी कोलॅबरेशन केलेलं आहे. वन सच ब्रँड इज ब्रूस फिट्स अँड आर व्हेरी ओन Amrock. So the reason I'm saying very own Amrock because Prashant Bhai here, he's the co-owner of Amrock and he's a friend of mine. And we also have Pranav. Hi Pranav. So हे पण त्यांचे boots इथे घेऊन आले Rider Mania 2023 मध्ये. So Pranav, we would just like to quickly know about all the options that you have available and the features about that. And if you are supposed to share the prices, I would love to know that as well. Okay. So we have 3 models basically, and this is the base model, which is called the Amrock Victor. It's a fully waterproof 8-inch tall boot. So this boot comes with 2 mm thin leather, and it has a TPU toe protector, a gear patch, viscoelastic ankle protectors, TPU heel protector, and also a shin protector. So the zipper on this boot is from the side, so it is very easy to wear and remove the boots. Apart from that, the highlight of the boot is the sole, because a lot of people have faced issues with soles. This one is a completely vulcanized rubber sole, and it has 2 steel shanks inside. So even when someone has to saddle on the bike, it gives like a firm platform, and it doesn't tend to slip. Then we have the men's tall boot, which is this one. This is the Amrock Valiant, and it is a similar product with the Victor, just that it is taller and has a bigger shin plate. So this is fully waterproof as well, and it comes with a Friedenberg German waterproof membrane. So it is also breathable and waterproof as well. So this one is 8,199, and the Victor boot is 6,850. Then we have a game changer. This is the Amrock Valkyrie, and it is India's first lady-specific riding boot. So the major difference in this boot is the sole. So what generally happens is if you compare it with a men's boot, it has a broader toe box, and the female boot has like a less broader toe box. And what we've done is we've given a slightly taller heel for the ladies, because they now have the ease of flat footing. A lot of ladies have trouble flat footing on bikes, and this is a 10-inch tall boot. So this is 2 inches shorter than the Valiant and 2 inches taller than the Victor. So it is right in between, and this one is 7350. So this boot also comes along with all of the safety features of the Valiant, but इसमें भी आपको सब कुछ मिल जाता है. And ये पहला boot है जो ladies के लिए specific है. So Perfect. And Pranav, I heard that you probably are going to expand your product line soon as well. correct. So at India Bike Week this year, we are launching our 4th boot, which is going to be first of its kind in India, and no Indian manufacturer has done that. So stay tuned. We are excited to see that over as well. I hope I'll be able to join the IBW, but then even if not, then I would love to see that. And I think these boots are available on your website. Yes, they are available on our websites, and they are also available with a lot of dealers. Like the 100 kmph as well, you have a collaboration with Yes, you can also buy it from 100 kph Garage, which is Perfect. going to be live very soon. them. All right, great. Sounds good. Thank you, Pranav. Thanks a lot for your time. असंख्य असे ब्रँड्स आणि त्यांच्या स्टॉल्समधनं एक छोटासा ब्रेक घेतला, कारण सगळ्यांना कव्हर करणं तर काही शक्य नव्हतं. आणि मध्येच आमची ओळख झाली कोमोरेबी. कोमोरेबी हा एक जॅपनीज शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो की असा सनलाईट जो झाडाच्या पानांमधनं आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि कोमोरेबीचा एक लाईव्ह परफॉर्मन्स एका छोट्याशा कॉन्सर्टमध्ये आम्हाला इथे बघायला मिळाला. मित्रांनो, जगातल्या सर्व कोमोरेबी एकीकडे, पण बायकोनंतर प्रथम दर्शनी प्रेमात पडावं अशी ललना म्हणजे ही हिमालयन 450, जिला बघण्यासाठी मी पुण्याहून गोवा गाठलं. तिला पुढचा अर्धा तास निहाळत मी एका जागी स्तब्ध बसलो होतो. मगाशी जे मी स्वप्न बोललो होतो ना, दूर देशात गाडीवर जायचं, ती हीच गाडी बरं का. इव्हेंटच्या ठिकाणी बिअरची बाटली फक्त 70 रुपयाला आणि पाण्याची बाटली मात्र 130 रुपयाला होती. हा गोवन अन्याय काय सहन होणारा नव्हताच. त्याच पाण्यासारखा पैसा खर्च करूनही बेचव असणाऱ्या जेवणाचा त्याग करण्याचा निर्णय घ्यायला मला एक क्षणही नाही लागला. आणि मग तडक मी बाहेर निघालो. वाटेत रेस ट्रॅक दिसला, तिथे थोडा वेळ घालवला. काही रेसेस बघितल्या, काही डर्ट ट्रॅक रेसेस बघितल्या, आणि त्यानंतर मात्र पोटातल्या प्राण्यांच्या सभेचा गोंधळ
सहन होण्यापलीकडचा होता. त्या गोंधळाला ओ म्हणत क्षुधा शांती हेतूने मी थेट पोचलो एका स्थानिक खानावळीत. तिथे जाईपर्यंत मगाच्या 70 रुपयांच्या धसक्याने गोप्रोही वारला. पण मग मी नुकत्याच मरण पावलेल्या मासळीचा आनंद घेण्याचा टप्पा पार पाडला. त्यानंतर हॉटेलला परतलो आणि संध्याकाळपर्यंत सूर्यास्त होऊन गेल्यानंतरही निवांत वामकुक्षी घेतली. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका कॉन्सर्टबद्दल बोललो होतो. हे तेच कॉन्सर्ट. कृष्णा मनगटेंच्या बालहट्टाला मान देत माझ्या झोपेला हॉटेलच्या रूममध्ये कोंडत मी पुन्हा एकदा इव्हेंटच्या ठिकाणी येऊन पोहोचलो आणि इथे आल्यानंतर लाईव्ह बघायला मिळाला बेनी दयाल. 3,500पेक्षा जास्त गाणी गाणारा, 22 भारतीय भाषांमध्ये सिंगिंग करणारा हा जो आर्टिस्ट आहे ना, तो बाप माणूस आहे. कॉपीराईट इश्यूजमुळे बेनी दयालचा आवाज या व्हिडिओमध्ये मी टाकू शकत नाही आहे. पण आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूयात. तुम्ही आत्तापर्यंत दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.